नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. 15 ऑगस्ट 2024 भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण एक विशेष व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येतोय, ज्यामध्ये 78 वर्षातले भारताचे यश अपयश आपण बघणार. ऑब्विसली विद्यार्थी मित्रांनो, केवळ या 15 ते 20 मिनिटाच्या छोट्या व्हिडिओमध्ये भारतासारख्या महान देश आणि विशाल देशाचं प्रशासन राबवताना अनेक यश आणि अपयश आपल्या पदरी पडले. परंतु 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही कव्हर करता येणार नाही. परंतु आपण अशा बाबी आज चर्चा करूया ज्या भारतासंबंधीच्या यश आणि अपयशाबद्दल आहे, ज्यांची चर्चा केवळ भारतापुरती मर्यादित न राहता संपूर्ण विश्वामध्ये ती चर्चा करण्यात आली. आणि भारताचा प्रवास इंग्रजांच्या राजवटीतून आज विश्वगुरूपर्यंत कसा झाला हे आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फिजिक्सवाला आणि MPSC वाल्याच्या टीमकडून. आणि स्वातंत्र्य दिन विशेष या व्हिडिओमध्ये आपण बघूया भारताचे यश आणि अपयश. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भारताचं सर्वात मोठं यश म्हणजे आज आपल्या भारताची अर्थव्यवस्था जगाची 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. इंडियन इकॉनॉमी इज द वर्ल्ड्स बिगेस्ट 5th इकॉनॉमी ॲज पर GDP. ज्या वेळेस इंग्रज आपल्या भारतात आले त्यावेळेस सुद्धा आपल्या भारताचा GDP 26% होता. म्हणजे जगातल्या सर्व देशांपैकी सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठा उत्पादक देश आपला भारतच होता. परंतु या इंग्रजांनी आपल्या भारताची एवढी खतरनाक जबरदस्त आर्थिक पिळवणूक केली की शेवटी आपला भारताचा GDP शशी थरूर यांच्या पॅक्स इंडिका या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे अँड एरा ऑफ डार्कनेस या पुस्तकामध्ये सुद्धा नमूद केल्याप्रमाणे भारताचा GDP हा केवळ 0.2% एवढा राहिला होता. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की जो भारत संपूर्ण जगाच्या उत्पन्नापैकी 26% उत्पन्न किंवा उत्पादन एकटा भारत करत होता, त्या भारताचं उत्पादन संपूर्ण जगाच्या तुलनेत केवळ 0.2% एवढं राहिलं होतं या इंग्रजांच्या आर्थिक पिळवणुकीमुळे. परंतु या अपयशाला न खचता पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, तर आता सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सगळ्यांच्या कार्यकाळात विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने जी प्रगती केली, आज आपला भारत GDPच्या याच्यामध्ये जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. 1947 मध्ये भारताने स्वातंत्र्य घोषित केले तेव्हा भारताचा GDP केवळ आणि केवळ 2.7 लाख कोटी होता. परंतु आज भारताचा GDP अंदाजे 301.75 लाख कोटी रुपये आहे. म्हणजे 2.7 वरून 301.75 तुम्ही इमॅजिन करू शकता, जवळपास 150 ते 200 पट जास्त मजल आपण मारली आणि आपल्या भारताची संपत्ती वाढवली. हे आपल्या भारताचं एक पहिलं अपयश होतं. पण त्यानंतर ना काय हे अपयश 2.7 लाख कोटी, पण त्यानंतर हे यश 301.75 लाख कोटी. आणि तुम्ही बघू शकता की भारताची अर्थव्यवस्था आज अमेरिका, चायना, जपान, जर्मनी यानंतर भारत 5व्या क्रमांकावर आहे. जगात 193 राष्ट्र आहे आणि 193 राष्ट्रापैकी 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था, ती पण गेल्या 78 वर्षात. आणि त्यातही इंग्रजांनी एवढी जबरदस्त आर्थिक पिळवणूक केल्यानंतर हे भारताचं सर्वात मोठं यश आहे गेल्या 78 वर्षात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा तर फक्त नका ट्रेलर आहे. आपल्या भारताचं 78 वर्षात सर्वात मोठं यश जर सांगायचं असेल तर तुम्ही इथे फोकस करा. आपला भारत, आपला महान भारत देश आणि आपल्या भारताच्या आजूबाजूला पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका, चीनला थोडा बाजूला ठेवा. परंतु इथे भारताच्या बाजूला पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका या देशांची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बघता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. आणि ताजं उदाहरण आहे बांगलादेशचं, की बांगलादेशमध्ये एवढा मोठा उठाव झालेला आहे सर्वसामान्य लोकांकडून. त्याला आपण सिव्हिल रिबिलियन म्हणू शकतो आणि सिव्हिल क्रांती म्हणू शकतो. की स्वतः बांगलादेशच्या पंतप्रधान, आता माजी पंतप्रधान झाल्या शेख हसीना, आणि त्यांना तो देश सोडून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला. आणि असं पण म्हणण्यात आहे की त्या आता काही काळाने UK मध्ये निघून जातील. आणि या व्यतिरिक्त आपल्या भारताचा जो बाजूचा देश आहे पाकिस्तान, या पाकिस्तानमध्ये तर अनेक वेळा पाकिस्तानच्या त्या सैन्यांनी तिथलची राजकीय सत्ता म्हणजे लोकांनी निवडणुकीद्वारे निवडून दिलेल्या सत्तेला, राजकीय सत्तेला उलटून स्वतःची सत्ता तिथे प्रस्थापित केली. म्यानमारमध्ये अजूनही मिलिटरी जनता म्हणजे मिलिटरीचं शासन चालू आहे. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा मागच्या वर्षी कर्जाचं एवढं ओझं वाढलं होतं की श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघेही देश सोडून गेले आणि तिथलच्या आर्मीच्या हाती सर्व सत्ता गेली. म्हणजे पाकिस्तान एक प्रकारे कुठे ना कुठे आर्मीच्या नियंत्रणामध्ये आहे. बांगलादेश तर आहेच आहे. म्यानमार 100% मिलिटरी प्रशासनाअंतर्गत आहे. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. परंतु तुम्ही या नकाशावरून बघू शकता की पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका या देशांची एवढी वाईट परिस्थिती झाली. या देशामध्ये त्या देशाच्या आर्मीने कधी ना कधी उठाव केला आणि राजकीय सत्ता उलटून स्वतःच्या हाती संपूर्ण सत्ता घेतली, नियंत्रण घेतलं. पण इंडियन आर्मीने गेल्या 78 वर्षात स्वतंत्र भारताच्या इतिहासात असं एकही वेळा केलं नाही. या गोष्टीसाठी इंडियन मिलिटरीची ही जी कामगिरी आहे संपूर्ण जगात वाखाणण्याजोगी आहे.
आणि आपल्या भारताला सर्वात मोठा एक जो प्राईड पॉईंट किंवा गर्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे स्वतंत्र भारताच्या 78 वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय सैन्यांनी कधीच देशासोबत कोणत्याच प्रकारची गद्दारी करण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांनी निवडून दिलेलं जे पॉप्युलर गव्हर्नमेंट आहे किंवा प्रसिद्ध गव्हर्नमेंट आहे ती राजकीय सत्ता उलटून स्वतःच्या हाती स्वार्थीपणाने सत्ता नियंत्रित करण्याचा प्रयत्न आणि भारतीय लोकांच्या निष्पाप लोकांना अत्याचार करण्याचा प्रयत्न इंडियन आर्मीने कधीच केला नाही. 15 ऑगस्ट 2024 दिवशी ही गोष्ट खरोखर सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासारखी आहे आणि या मॅपवरून तुम्ही ती इमॅजिन करू शकता. आपल्या भारतातील लोकशाही जिवंत राहण्यामागे कुठे ना कुठे आपली इंडियन आर्मी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे जेवढी आपली भारतीय राज्यघटना जबाबदार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता मेजर फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ त्यांच्या पिक्चर मधला एक सीन आहे आय कांट आर आय वोंट, जे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा इंदिरा गांधी यांना त्यांना विचारतात की तुम्ही आपल्या शेजारील देश पाकिस्तान किंवा बांगलादेश यासारख्या देशांसारखं भारतामध्ये तर बंड घडवणार नाही, तर ते म्हणतात की मी करू शकत नाही किंवा मी करणार नाही, यावरून तुम्ही ठरवा. आणि यावरून माहीत पडतं की फील्ड मार्शल का बनले हे व्यक्ती आणि या व्यक्तींच्या नेतृत्वाखाली आपण भारताच्या 1971चं युद्ध जिंकून पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश नावाचा एक नवीन देश निर्माण केला. ही आपल्या इंडियन आर्मीची ताकद आहे आणि स्वतंत्र भारताचं एक सर्वात मोठं यश आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली आपण जेव्हा आपल्या भारताची पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी करून दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेकडे वळालो, परंतु 1962 मध्ये चीनने आपल्या पाठीमागे छुरा खोपसला आणि 1962च्या भारत चीन युद्धामध्ये भारताला अपयश आलं, पराभव पत्करावा लागला. याचाच फायदा घेऊन पाकिस्तानने सुद्धा आपल्यावर हमला केला, जेव्हा की भारताने हे युद्ध जिंकलं पाकिस्तान विरुद्ध, परंतु आर्थिकदृष्ट्या भारताला खूप नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसंच घडलं की 2 प्रचंड युद्धानंतर 1965-66 मध्ये एक दुष्काळ आला, ज्यामुळे भारताची अन्नधान्याची जी टंचाई होती ती प्रचंड प्रमाणात वाढली आणि अन्नधान्याचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते फार प्रचंड खालावलं गेलं. पण या अपयशाला न खचता भारताने हरित क्रांती केली आणि त्याचे जे हिरो होते ते म्हणजे डॉक्टर एम एस स्वामीनाथन. आणि एम एस स्वामीनाथन यांना पाठिंबा होता तो म्हणजे इंदिरा गांधी यांच्या शासनाचा. इंदिरा गांधीज ग्रीन रिव्होल्युशन अँड द फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया दॅट इज डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या कार्यकाळामध्ये ग्रीन रिव्होल्युशन करून आपण हे अपयश पूर्णपणे झाकून टाकले. आणि हरित क्रांतीचा दिवस आणि आजचा दिवस आहे की भारताने गहू आणि तांदूळ या 2 पिकांच्या उत्पादनात जगामध्ये विक्रमी उत्पादन केलेलं आहे. विक्रमी उत्पादन. आजही भारत गहू आणि तांदळाच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी म्हणजे आत्मनिर्भर आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या 78 वर्षाच्या आतापर्यंतच्या इतिहासात 1971चे युद्ध ही सर्व भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. जे मी आता तुम्हाला सांगितलं की फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली आणि इंदिरा गांधी यांचा नाका पंतप्रधान पदाची नाका नेतृत्वाची धुरा होती. यामध्ये 1971 मध्ये आपण पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान नेहमीसाठी वेगळे करून टाकले आणि पश्चिम पाकिस्तान आजचा पाकिस्तान बनला आणि पूर्व पाकिस्तान एका नव्या देशाच्या स्वरूपात जन्माला आला, तो म्हणजे बांगलादेश. पण दुर्दैवी बघा, आज तो पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थितीतून चाललेला आहे आणि बांगलादेश प्रगती करत असताना सुद्धा अचानक नाका सिव्हिल क्रांती म्हणजे लोकांच्या क्रांतीमुळे आता कुठे ना कुठे त्याला सेटबॅक पोहोचलेला आहे आणि त्यांच्या पंतप्रधान देश सोडून पळून गेलेले आहे. एवढी वाईट परिस्थिती या दोन्ही देशामध्ये आहे. परंतु या दोन्ही देशांना निर्माण करणारा जो भारत देश आहे त्या भारताची परिस्थिती आजही आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या ॲब्सोल्युटली नंबर 1 आहे. यानंतर या यशानंतर अचानक अपयश म्हणजे लोकशाहीवर कुठे ना कुठे डाग लागणारा आपल्या भारतामध्ये ती घटना घडली म्हणजे 1975ची आणीबाणी. काही लोक याला पाठिंबा पण देतात आजही किंवा काही लोक याची टीका पण करतात, परंतु कुठे ना कुठे भारतासारख्या लोकशाही देशामध्ये अंतर्गत कारणावरून आणीबाणी ही लावण्यात आली होती. ही कुठे ना कुठे आपल्या भारताचं एक लोकशाहीचं अपयशच मानण्यात यावं. यासोबत विद्यार्थी मित्रांनो, 1984 मध्ये अनफॉर्च्युनेटली इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली, ज्या लेडीला आयरन लेडी ऑफ इंडिया किंवा भारताची एकमेव नाही का मनुष्य किंवा देअर इज ओनली वन मॅन इन इंडिया असं स्वतः अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी म्हटलं होतं. तर याच इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या बॉडीगार्ड किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी करून टाकली होती. आणि यानंतर मात्र 1991 मध्ये आपल्या भारतामध्ये परम महासंगणक किंवा सुपर कम्प्युटर विकसित करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा इंदिरा गांधी यांच्या हत्यानंतर राजीव गांधी आपल्या भारताचे पंतप्रधान बनले आणि राजीव गांधी यांनी अमेरिकेकडे सुपर कम्प्युटरची टेक्नॉलॉजी डिमांड केली होती, पण अमेरिकेने ती डिमांड पूर्ण केली नाही. यासाठी राजीव गांधी एअरपोर्टवर येऊन अक्षरशः रडले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मग त्याच वेळेस विजय भटकर नावाच्या एक महान भारतीयांनी आपल्या भारताला इंडिजिनस म्हणजे स्वावलंबी स्वतःच्या आत्मनिर्भरपणावर एक सुपर कम्प्युटर तयार करून दिला. 1991 मध्ये परब महासंगणक, त्याचं नाव सुपर कम्प्युटर. आणि आज आपला भारत सुपर कम्प्युटरच्या विश्वामध्ये सुद्धा जगातल्या पहिल्या 50 देशामध्ये येतो. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो,
1992चं भारतावर आर्थिक संकट हे सर्वात मोठं अपयश मानण्यात येतं आणि भारताचा जो GDP होता तो 1% खाली सुद्धा आला. भारतामध्ये परिस्थिती एवढी वाईट आली होती की भारताला इतर देशांसोबत, परकीय देशांसोबत आयात निर्यात व्यापार करण्यासाठी केवळ 14 दिवसाचा पैसा उरला होता. केवळ 14 दिवसाचा म्हणजे 2 आठवड्याचा. आणि भारताला सोनं गहाण ठेवून परकीय देशांकडून किंवा परकीय बँकांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं. तुम्ही बघू शकता, सिक्रेट सेल ऑफ गोल्ड बाय RBI अगेन अशी इंडियन एक्सप्रेसची 1992ची न्यूज होती, ज्याला छुप्या पद्धतीने कव्हर करण्यात आलं होतं. परंतु हे दोन व्यक्तिमत्व, पंतप्रधान नरसिंह राव त्यावेळेसचे आणि त्यावेळेसचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांचं राव मनमोहन मॉडेल हे आपल्या भारतामध्ये UKHJA म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या नावाने प्रसिद्ध झालं. आणि त्या दिवसानंतर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेने जो पिकअप पकडला तर जवळपास तो 5व्या गिअरमध्ये गाडी पडली आपली आणि ती आजपर्यंत सुपरफास्ट चालू आहे. आणि त्याचमुळे आपला भारत आज जगातल्या 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, कोणताही देश एका रात्रीमध्ये किंवा 10 दिवसामध्ये किंवा 10 वर्षामध्ये अचानक सुपर पॉवर बनत नसतो. यामागे सर्व लोकांची आणि सर्व गव्हर्नमेंटची मेहनत असते. तर पंडित नेहरू यांच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपल्या भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आहे. आणि त्यातलं सर्वात मोठं अपयश म्हणजे 1992चं भारतावरचं आर्थिक संकट, पण तेवढंच मोठं यश म्हणजे त्या आर्थिक संकटावर UKHJA म्हणून या दोन व्यक्तिमत्वांनी राव मनमोहन मॉडेल किंवा LPG मॉडेलने मात करत आपल्या भारताव्यवस्थेला प्रचंड वेगवान पद्धतीने वर आणलं. याशिवाय भारताच्या 78 वर्षाचा म्हणजे यश अपयश बघायचं तर तुम्ही बघू शकता, 30 एप्रिल 2014ची ही गोष्ट आहे, ज्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट जाण्याच्या मार्गावर होतं. म्हणजे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातलं गव्हर्नमेंट हे जाण्याच्या मार्गावर होतं. निवडणुका सुरू होत्या, पण त्याच काळात मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या काळामधली पावती स्वतः वर्ल्ड बँकेने दिली की इंडिया इमर्ज ॲज द वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी. आताच तुम्हाला थोड्या वेळपूर्वी मी म्हटलं होतं की आपला भारत जो देश आहे, आपला भारत देश कुठे ना कुठे आज जगामध्ये 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे GDP नुसार. परंतु त्यापूर्वी काही काळासाठी, अगदी अल्प काळासाठी आपला भारत जगातली 3ऱ्या क्रमांकाची सुद्धा सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. तर आपण लकी आहो किंवा आपण नशिबान आहो की आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची बनली. तर यापूर्वीचेच लगेचच तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताची अर्थव्यवस्था एकेकाळी 3ऱ्या क्रमांकाची बनली होती, ती पण पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार. आणि यासाठी आज आपल्या भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची आहे. एकेकाळी ती 3ऱ्या क्रमांकाची सुद्धा बनली होती. 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था यासाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी, त्यानंतर VP सिंग, पंतप्रधान त्यावेळेस नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सगळ्या पंतप्रधानांचा एकत्रितपणे जो संघर्ष होता किंवा भारताला विश्वगुरू बनण्यासाठी जी त्यांची मेहनत होती, ती मेहनत काही काळासाठी आपल्याला 2014 मध्ये दिसली होती. तिसरी अर्थव्यवस्था संपूर्ण जगात आपल्या भारताची अर्थव्यवस्था. एवढंच नव्हे, आज आपला भारत 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या व्यतिरिक्त भारताचा जे न्यू मिलेनियम म्हणतो आपण, म्हणजे इसवी सन 2000 नंतर आपण 21व्या शतकात प्रवेश केला. तर या 21व्या शतकात भारताची सर्वात मोठी अचिव्हमेंट जर मानण्यात येणार यश, ती म्हणजे इंडियाज इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पॉवर. आज या भारताच्या IT पॉवरची दखल संपूर्ण जग घेत आहे आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहित आहे. आज भारतातले कितीतरी तरुण आणि तरुणी या ब्रिटन, अमेरिका, युरोपियन देशामध्ये नेहमीसाठी स्थायिक झालेले आहे या IT पॉवरच्या बेसिसवर. आज आपल्या भारताचे अमेरिकेसोबत संबंध जे सुदृढ बनलेले आहे ते कुठे ना कुठे इंडियाची इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे IT पॉवर, ज्याला म्हणतो सॉफ्टवेअर. जसा चीन हा हार्डवेअरचा बादशाह आहे, तर भारत सॉफ्टवेअर म्हणजे ITचा बादशाह आहे. तर ह्या नवीन मिलेनियम म्हणजे 21व्या शतकातली सर्वात मोठं यश हे आपल्याला मानता विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल. यानंतर भारताच्या आपल्या भारताच्या म्हणजे जो प्रवास बघितला आपण अंतराळाचा, तर त्यामध्ये आर्यभट्ट सॅटेलाइट हा आपल्या भारताचा पहिला सॅटेलाइट होता. 1975 मध्ये आपण तयार केला होता. आणि अनेक देशांनी आपल्यावर अनेक देश आपल्यावर हास्यास्पद पद्धतीने वागत होते की हा भारत फक्त लोकसंख्या वाढू शकतो, हा भारत फक्त गरिबी वाढू शकतो, परंतु हा देश म्हणून टिकणार की नाही टिकणार, हे विन्स्टन चर्चिलचे वाक्य अनेक वेळा रिपीट करण्यात आले होते. परंतु स्पेस प्रोग्राम जो आपल्या भारताचा इस्रो पासून सुरुवात झाला, तर त्याच इस्रोने 1975 मध्ये आर्यभट्ट नावाचा भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह बनवून दाखवला. आणि त्यानंतर तर भारताच्या नावाने सर्वात मोठी अचिव्हमेंट गेल्या 78 वर्षातली ती म्हणजे चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3. चांद्रयान-1, 2 आणि 3 यांची यशोगाथा एवढी मोठी आहे की आज अमेरिकेपासून तर चीन, जपान सारखे अनेक देश भारतासोबत मिळून चांद्रयान-4 किंवा चांद्रयान-5 ची प्रगती करू इच्छित आहे. आपल्या भारतासोबत ते कोलॅबोरेशन म्हणजे हात मिळवू इच्छित आहे.
आणि चांद्रयान-3 मध्ये आपण बघू शकतो की चांद्रयान-3 मध्ये चांद्रयान-2चं जे अपयश होतं ते चांद्रयान-3 मध्ये आपण पूर्ण केलं. आणि चांद्रयान-1 मध्ये भारत हा जगातला पहिला देश बनला ज्यांनी चंद्राच्या पृष्ठभूमीवर पाण्याचे मॉलिक्यूल शोधून काढले, हायड्रोक्सिन मॉलिक्यूल ज्याला म्हणतो आपण. तर चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 हे सुद्धा भारताच्या गेल्या 78 वर्षाच्या इतिहासातलं एक सर्वात मोठं यश मानण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मंगळयान. मंगळयानाबाबत अक्षय कुमारचा मूवी तर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, परंतु यातली सर्वात महत्वाची बाब की जगातल्या अनेक देशांनी मंगळावर यशस्वीरित्या त्यांचे यान उतरवले. त्यामध्ये अमेरिका आहे, रशिया आहे, चीन सुद्धा आहे. परंतु पहिल्या प्रयत्नात, ओके, मेक माय वर्ड फॉर ग्रांटेड, पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश होता. आणि त्यामुळे भारताचं हे यश स्वतः अमेरिकेने, नासाने सुद्धा त्यांच्या ऑफिशियल ट्विटमध्ये बोलून दाखवलं होतं की आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी पण झाले. परंतु पहिल्या प्रयत्नात अमेरिका, चीन किंवा रशिया कधीच मंगळावर पोहोचू शकला नव्हता. पण भारताने पहिल्याच प्रयत्नात, पहिलाच जो अटेम्प्ट होता, पहिल्याच बॉलवर 6 मारून दाखवला. मंगळयान याला मिशन ऑन मार्स असं प्रसिद्ध नाव देण्यात आलं होतं. आणि पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा तिथे म्हटलं होतं की मॉम नेव्हर डिसअपॉइंट्स, आई कधीच निराश करत नाही. तर मॉम म्हणजे मिशन ऑन मार्स हे सर्वात मोठं अचिव्हमेंट आतापर्यंत आपलं स्पेस प्रोग्राम मधलं. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला भारत देश जो एकेकाळी म्हणजे इंग्रज लोक हसायचे की भारत हा गारुड्यांचा देश आहे, साप दाखवणाऱ्यांचा देश आहे, भारतामध्ये साक्षरता बिलकुल नाही, या लोकांना लिहिता वाचता येत नाही. तर 1951 ची बाब आहे, आपल्या भारताची जी लिटरसी होती ती केवळ 18.33% होती, म्हणजे साक्षरता दर केवळ 18.33% होता. परंतु तो टप्प्याटप्प्याने तुम्ही बघू शकता ही ग्रीन लाईन सतत वर चढत चाललेली आहे. 2011ची लेटेस्ट जनगणना, कारण अजूनपर्यंत 2021ची जनगणना झालेली नाही, तर 2011च्या जनगणनेमध्ये 74.4 एवढी टक्के आपण लिटरेसी पोहोचवलेली आहे. आणि त्यातही आपण बघू शकतो की महिलांचं जे साक्षरता दर आहे तो 65.46% आहे, तर पुरुषांचा 82.14% आहे. फार मोठी प्रगती गेल्या 78 वर्षात साक्षरतेच्या बाबतीत. आणि आज आपला भारताच्या म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक 6वा व्यक्ती, जगातला प्रत्येक 6वा व्यक्ती हा भारतीय व्यक्ती आहे. हे कशामुळे? या भारताच्या साक्षरता दरमुळे. आज भारतातले अनेक तरुण यंगस्टर वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिथे स्थायिक होऊन तिथल्या गव्हर्नमेंटमध्ये मोठमोठ्या पदावर बसलेले आहे. हे सगळं काही साक्षरतेमुळे झालेलं आहे, भारताच्या साक्षरता दरामुळे. या व्यतिरिक्त आता गेल्या 78 वर्षात जर तुम्ही बघितले तर पंडित नेहरू, ज्यांना आपण आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणतो, फादर ऑफ इंडियन डिप्लोमॅसी और फादर ऑफ इंडिया फॉरेन रिलेशन, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून तर नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रवास. नरेंद्र मोदी यांच्या काळात आपल्या भारताला विश्वगुरु अशी उपमा देण्यात आलेली आहे. भारताने G20 सारखी मोठी नाही का जागतिक परिषद आपल्या भारतात नाही का कंडक्ट करून दाखवली. भारताला I2U2 आणि क्वाड सारख्या परिषदेमध्ये भारताला स्थान भेटलेलं आहे. जगातले 4 प्रमुख देश, ज्यामध्ये अमेरिका आहे, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे, आणि चौथा देश आपला भारत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात G20चं आयोजन, क्वाड मधलं सदस्यत्व, I2U2 मधलं सदस्यत्व, एवढंच नाही, रशिया आणि युक्रेन युद्ध झालं त्यामध्ये सुद्धा भारताची महत्वाची भूमिका होती, हे स्वतः रशिया आणि युक्रेनने सुद्धा मान्य केलं. तर भारताचं परराष्ट्र धोरण जे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये शांततामय मार्गाने होतं, तेवढंच नाही का आता अग्रेसिव्ह आणि जागतिक स्थानावर आपलं नाव मोठं करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा योगदान. तर भारताच्या प्रत्येक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, त्यानंतर नाही का राजीव गांधी, मग PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रमामध्ये भारताने विविध क्षेत्रामध्ये गेल्या 78 वर्षात जी कामगिरी केली ती खरोखर उल्लेखनीय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 2024च्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त गेल्या 78 वर्षात भारताने जागतिक स्तरावर कोणकोणती प्रगती केली याचा हा छोटासा आढावा होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा या फिजिक्सवाला आणि MPSC वाला या सर्व टीमकडून आपल्या सर्व भारतवासियांना 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद,